नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची फ्रेम कशी बनवायची ते बघणार आहोत. याचा तुम्ही कीचेन म्हणून सुद्धा वापर करू शकता. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी नायलॉनचा धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे, सुई आहे आणि हे सगळे 4 नंबरचे मणी आहेत. पिवळा, पांढरा, लाल आणि जांभळा असे रंग घेतलेले आहेत. तुम्हाला जे हवं असेल ते कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. सुरुवातीला 4 जांभळे मणी घालून घ्यायचे आणि त्यांची अशी गाठ मारून घ्यायची. 2-3 गाठी मारून घ्यायच्या आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे त्या गाठी सुटणार नाहीत. या फ्रेममध्ये तुम्ही पासपोर्ट साईज फोटो अगदी आरामात ठेवू शकता. मोठी फ्रेम बनवायची असेल तर तुम्ही मोठे मणी वापरले तरी सुद्धा चालेल. 6 नंबरचे मणी सुद्धा वापरून मोठी फ्रेम तुम्ही तयार करू शकता. फक्त त्यामध्ये तुम्हाला पुठ्ठा घालायला लागेल. आता आपण या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊया. गाठीच्या पुढचा जो मणी असेल त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. उरलेला धागा हा टोकाचा कट करून टाकूया. आता धाग्यात 3 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत. ज्या जांभळ्या मण्यातनं आपण धागा बाहेर काढलाय त्याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. मण्याच्या ज्या बाजूनी धागा बाहेर निघालेला असेल त्याच्या मागच्या बाजूनी धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 2 पिवळे मणी पुढे सरकवून घ्यायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढणं गरजेचं आहे, नाहीतर ते सैल पडू शकतं. आता दुसऱ्या मण्यातनं पण मी धागा ओढून घेत आहे. आता आपण एक पिवळा, एक लाल आणि एक पिवळा असे मणी ओवून घ्यायचे आहेत. ज्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच पिवळ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. विरुद्ध दिशेने धागा बाहेर काढून घ्यायचा. खालून धागा बाहेर निघालाय त्यामुळे वरून खालच्या दिशेने आपण धागा बाहेर काढून घेतला. आता 2 मणी धागा पुढे सरकवायचा. एक पिवळा मणी आणि एक लाल मणी असा हा धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 3 लाल मणी ओवायचे आहेत. ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि हे पुढचं चौफूल करून घ्यायचं. आता धागा 2 मणी पुढे सरकवायचा आहे. 2 लाल मण्यातनं धागा सरकवून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून ते लूज पडणार नाही. आता धाग्यात 3 पिवळे मणी घालून घ्यायचे. ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं धागा विरुद्ध दिशेने बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता 2 पिवळ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता एक पिवळा, एक जांभळा, एक पिवळा असे मणी ओवायचे आहेत. या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे आणि 2 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा. एक पिवळा मणी आणि पुढचा जांभळा मणी. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता 3 जांभळे मणी घालून घ्यायचे आहेत. या जांभळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. ही आपली ते पहिली ओळ पूर्ण झाली. आता आपण या 3 जांभळ्या मण्यांमधनं धागा फिरवून घेऊया, वरच्या दिशेला येऊया. 3 जांभळ्या मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट करून घ्यायचा. आता 3 पिवळे मणी घालायचे आहेत. या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. ही आपल्या दुसऱ्या ओळीची सुरुवात आहे. धागा घट्ट करून घ्यायचा आणि आता या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे.
आपण असे आडवे जाणार नाही आहोत, कारण नाही तर गॅपमधनं धागा दिसू शकतो, म्हणून आपण वरच्या ह्या पिवळ्या मण्यातनं धागा काढून घेतलेला आहे. आता 2 पिवळे मणी घालून घ्यायचे. हा जो पिवळा मणी आहे यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट करून घ्यायचा आणि 4 मणी धागा पुढे सरकवायचा आहे. हा पहिला पिवळा मणी, मग हा दुसरा पिवळा मणी, हा तिसरा पिवळा मणी आणि हा चौथा पिवळा मणी. असं धागा पुढे सरकवून घ्यायचा, धागा घट्ट करून घ्यायचा. आता एक लाल एक पिवळा मणी ओवायचा आहे. ह्या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी सरकवून घ्यायचा. हा एक पिवळा मणी आणि हा दुसरा लाल मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. आता इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. या खालच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 4 मणी धागा पुढे सरकवायचा आहे. हा पहिला लाल मणी, यातनं धागा बाहेर काढून घेऊया. प्रत्येक वेळेस धागा आपल्याला घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता हा दुसरा लाल मणी, त्यानंतर हा तिसरा लाल मणी आणि चौथा आता हा पिवळा मणी. असा धागा आपण सरकवून घेत आहोत. आता 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि 2 मण्यातनं धागा पुढे सरकवायचा. हा एक पिवळा मणी आणि हा दुसरा पिवळा मणी. असा धागा आपण सरकवून घेतलाय. आता आपण इथे 2 पिवळे मणी ओवून घेऊया 2 वेळा, एकदा आणि हे दुसऱ्यांदा. 2 वेळा 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि आता धागा या वरच्या पिवळ्या मण्यातनं आपण बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपण या तिसऱ्या ओळीची सुरुवात करत आहोत. या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे. आता इथे 3 पिवळे मणी ओवायचे आहेत. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच पिवळ्या मण्यातनं विरुद्ध दिशेने धागा बाहेर काढून घ्यायचा. ही तिसरी ओळीची सुरुवात आहे. आता या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. आता 2 पिवळे मणी घालून घ्यायचे. या खालच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि त्यानंतर धागा 4 मणी पुढे सरकवायचा आहे. हा पहिला पिवळा मणी, मग हा दुसरा पिवळा मणी, मग हा तिसरा पिवळा मणी आणि आता हा पुढचा चौथा पिवळा मणी. अशा 4 मण्यातनं धागा सरकवून घ्यायचा आहे. आता एक लाल एक पिवळा असे मणी ओवायचे आहेत. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि 2 मणी धागा पुढे सरकवायचा. एक पिवळा मणी आणि त्यानंतर दुसरा लाल मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. ह्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 4 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. हा पहिला लाल मणी, मग हा दुसरा लाल मणी, आता हा तिसरा लाल मणी आणि चौथा पिवळा मणी. असा 4 मण्यातनं धागा आपण पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे आपण प्रत्येक वेळेस 2-2 पिवळे मणी ओवणार आहोत. 3 वेळा आपल्याला ओवायला लागतील. 2-2 पिवळे मणी हे ओवून घेतली, ही ओळ पूर्ण केली आणि आता या वरच्या पिवळ्या मण्यापर्यंत धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता 3 पिवळे मणी ओवायचे. या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग ह्या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढायचा. ही आपली चौथी ओळ सुरू आहे. 2 पिवळे मणी ओवायचे.
या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि 4 मणी धागा पुढे सरकवायचा आहे. 4 पिवळ्या मण्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे एक लाल एक पिवळा मणी ओवायचा. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवायचा. एक पिवळा मणी आणि पुढचा लाल मणी, असा धागा सरकवून घ्यायचा आहे. आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. ह्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि 4 मणी धागा पुढे सरकवायचा आहे. पहिला लाल मणी, दुसरा लाल मणी, तिसराही लाल मणी आणि चौथा पिवळा मणी, असा पुढे सरकवून घ्यायचा. त्यानंतर प्रत्येक वेळेस 2-2 पिवळे मणी ओवून घेऊन ही ओळ पूर्ण करायची आणि वरच्या पिवळ्या मण्यापर्यंत धागा सरकवून घ्यायचा. अशा आता आपल्या 4 लाईन झालेल्या आहेत. अशाच अजून आपण 4 लाईन अजून करून घेणार आहोत. ही चौथी लाईन आपली पूर्ण झाली. 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा 4 ओळी आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत. टोटल 8 लाईन्स आपल्या इथे होतील. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ओळी इथे आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. वरच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे. आता 9व्या ओळीची आपण सुरुवात करत आहोत. त्यासाठी एक पिवळा एक जांभळा एक पिवळा असा मणी ओवून घ्यायचा. या वरच्या पिवळ्या मण्यातनं ज्यातून धागा बाहेर निघालाय त्यातनंच धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर या पिवळ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. ही आपली 9वी ओळ चालू आहे. खाली जसे जांभळे मणी आहेत तसेच आता आपण वरती घेणार आहोत. आता इथे आपल्याला 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि 4 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा. हा पिवळा मणी पहिला, त्यानंतर हा दुसरा पिवळा मणी, हा तिसरा पिवळा मणी आणि हा चौथा पिवळा मणी पुढचा. अशा 4 मण्यातनं धागा पुढे सरकवून घेतला. आता एक लाल एक पिवळा मणी ओवायचा. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. धागा 2 मणी सरकवून घ्यायचा. एक पिवळा आणि एक लाल. ही 9वी ओळ आपली चालू आहे. आतापर्यंत मधल्या ओळींमध्ये आपण जांभळा मणी ओवत नव्हतो. आता इथे 2 लाल मणी मी ओवलेले आहेत. धागा लाल मण्यातनं काढून घ्यायचा आणि 4 मणी पुढे सरकवायचा. हे 3 लाल मणी आणि पुढचा एक पिवळा मणी. आता इथे 2-2 पिवळ्या मण्यांचे 2 राऊंड येतील. म्हणजेच 2 वेळेला आपल्याला 2-2 पिवळे मणी ओवायचे आहेत. आणि शेवटच्या राऊंडला मात्र इथे एक पिवळा आणि एक जांभळा मणी ओवायचा आहे. या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि या वरच्या जांभळ्या मण्यापर्यंत सुई बाहेर काढून घ्यायची. ही आपली 9वी ओळ इथे पूर्ण झाली. आता अशीच आपण वरती 10वी ओळ करून घेऊया. जसं खाली आहे तसंच. त्यामुळे वरच्या जांभळ्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालाय. 3 जांभळे मणी ओवून घ्यायचे आहेत. याच जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता या जांभळ्या मण्यातनं पुढच्या धागा वर काढून घ्यायचा. 2 पिवळे मणी ओवायचे आहेत. या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा आणि 4 मणी पुढे सरकवायचा आहे. पहिला जांभळा मणी आणि हे पुढचे 3ही पिवळे मणी. असा धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे.
तुम्ही हे मोठ्या मण्यांचं सुद्धा करू शकता। आता एक लाल एक पिवळा मणी ओवायचा आहे। या पिवळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवायचा आहे। एक पिवळा मणी, यातनं धागा आडवा बाहेर काढून घ्यायचा आणि लाल मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत। या लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा 4 मणी पुढे सरकवायचा आहे। 3 लाल मणी आणि चौथा पिवळा मणी असा धागा आपल्याला पुढे सरकवून घ्यायचा आहे। धागा घट्ट करून घ्यायचा आहे। आता आपण इथे 2 पिवळे मणी घालून घेणार आहोत। ह्या लाल मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवायचा। हा पहिला पिवळा मणी आणि या दुसऱ्या पिवळ्या मण्यातनं वर काढून घ्यायचा धागा। परत इथे आता आपण एक पिवळा आणि एक जांभळा मणी जसा आधी घातलेला तसा घालून घेणार आहोत। एक पिवळा आणि एक जांभळा मणी घालून घ्यायचा आणि धागा 4 मणी पुढे सरकवायचा आहे। जांभळ्या मण्यातनं आपला धागा आडवा बाहेर निघालेला दिसेल। आता इथे शेवटी आपण 2 जांभळे मणी घालून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं हे डिझाइन पूर्ण होईल। तुम्ही पाहिजे ते डिझाइन इथे बसवू शकता। या जांभळ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा। इथे नंतर आपण गाठ मारून घ्यायची आहे। एखाद दुसऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची। आता आपण अशी ही बॉर्डरची जी लाईन आहे ती चौकट करून घेणार आहोत। दुसरा भाग हा एक पार्ट झाला। आता दुसरा भाग जी चौकट आहे ते करून घेणार आहोत। त्यासाठी आपण खालची जी पहिली ओळ आहे आपली ती करून घ्यायची आहे। त्याच्या पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। ही बघा, ही खालची ओळ जी होती सुरुवातीची ती आपण करून घेतलेली आहे। या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे। वरच्या दिशेने आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे। जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। बघा, हे 3 जांभळे मणी मी ओवले आणि धागा बाहेर काढून घेतलाय। वरच्या बाजूला आपण येऊया। हे बघा, वरच्या बाजूला मी आलेलं आहे। आता त्याला ही साइड करायची आहे। 3 पिवळे मणी प्रत्येक वेळेस ओवायचे आहेत। याच जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवायचा। हे बघा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। परत आपण 3 पिवळे मणी घालून घेणार आहोत। 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा हे पिवळे मणी आहेत ते आपण घालून घेऊया। एक आपला आत्ता झाला, 2 3 4 5 6 आणि 7 वेळा अजून आपण घालून घ्यायचे आहेत 3 पिवळे मणी। हे बघा टोटल 7 राऊंड झालेत पिवळ्या मण्यांचे। आता एक पिवळा एक जांभळा एक पिवळा असे मणी ओवायचे। वरच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा 2 मणी पुढे सरकवायचा। जांभळ्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघेल। आता इथे शेवटाला 3 जांभळे मणी घालून घ्यायचे। जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच मण्यातनं विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आणि त्यानंतर आता एका जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण आडवी पट्टी करत आहोत। एल शेप आपला झाला। आता इथे पुढे आपण आडवी पट्टी सेम अशीच करून घ्यायची आहे।
ही जशी आहे सेम ह्याच पद्धतीने इथे आडवी पट्टी आपण करून घेऊया। 3 पिवळे मणी घालून घ्यायचे। या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच मण्यातनं पुन्हा एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा आणि 2 पिवळ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। त्यानंतर एक पिवळा, एक लाल, एक पिवळा असे मणी ओवायचे। या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस, म्हणजे ते लूज पडणार नाही। आता आपला लाल मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे, धागा ओढून घ्यायचा व्यवस्थित। आता इथे 3 लाल मणी ओवायचे आहेत। ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि 2 लाल मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। आता 3 पिवळे मणी ओवायचे आहेत। ज्या लाल मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच लाल मण्यातनं विरुद्ध दिशेने धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 2 पिवळ्या मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस धागा आपल्याला घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता एक पिवळा, एक जांभळा, एक पिवळा असे मणी ओवायचे। ह्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा। पहिला पिवळा मणी, दुसरा जांभळा मणी असा हा पुढे सरकवून घ्यायचा। आता 3 जांभळे मणी ओवायचे आणि या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि आता एका जांभळ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता आपण हे डिझाइन आपलं पूर्ण करूया। हे चौकट आपण पूर्ण करून घेऊया। इथे जसे आपण पिवळे मणी ओवले होते तसेच आपण पिवळे मणी ओवून घेणार आहोत। जसे आपण 7 राउंड करून घेतलेले होते तसेच आता आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 राउंड पिवळ्याचे करून घेतले। वरच्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला, मग एक पिवळा मणी ओवला आणि या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने परत आता एक पिवळा मणी ओवायचा आणि या पिवळ्या मण्यातनं आधीच्या धागा बाहेर काढून घ्यायचा आणि हे जोडून घ्यायचं। आता धागा मी वरपर्यंत सरकवून घेत आहे पिवळ्या मण्यातनं आणि वरच्या 2 जांभळ्या मण्यांमधून मी धागा सरकवून घेत आहे। टोकाशी आपल्याला यायचं आहे। हे बघा इथे आपली ही चौकट पूर्ण झाली। आता हे आपल्याला दोन्ही असं जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी एक पांढरा मणी मी ओवत आहे। तुम्ही इथे बघू शकता खालची जी पट्टी आहे त्यातल्या जांभळ्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय, वरच्या पट्टीतल्या ह्या जांभळ्या मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेत आहे, म्हणजे इथे हा असा बसेल। आता परत आपण एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे। हा आपल्याला असा इथे बसवायचा आहे म्हणजे चौफूल तयार होईल। खालची जी पट्टी आहे त्यातल्या पिवळ्या मण्यातनं पहिल्या धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा इथे हे चौफूल झालं। परत आता एक पांढरा मणी ओवायचा। तुम्ही ते वेगळा कुठलाही रंग वापरू शकता। हा आपण पांढरा मणी ओवला। आता हा जो वरचा पार्ट आहे त्या वरच्या पार्ट मधल्या ह्या दुसऱ्या पिवळ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हा बघा हा दुसरा पिवळा मणी, हे असं आपण जॉईन केलं। अशाच पद्धतीने 3 बाजू आपण ह्याच्या जॉईन करून घ्यायच्या। हे बघ सगळीकडनं असंच आपण जॉईन केलेलं आहे। ही गॅप ठेवलेली आहे, इथे तुम्ही मध्ये फोटो घालून ठेवू शकता।
साधारण पासपोर्ट साईज फोटो ह्याच्यात आरामात मावतो. तुम्हाला मोठी फ्रेम हवी असेल तर तुम्ही तीही करू शकता, किंवा असं ह्याला कीचेनचं जोडून कीचेन म्हणून कोणाला भेटवस्तूही देऊ शकता. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.